नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महानर्सिंग यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी जेएनएम कॅप राऊंड सेकंडसाठी चॉईस कोड फिलअप केलेले असतील त्या विद्यार्थ्यांसाठी कॅप राऊंड सेकंडची सिलेक्शन यादी आहे ती लागलेली आहे. आता त्यामध्ये सुद्धा दोन प्रकार पडतात. एक म्हणजे एमएच नर्सिंग सीईटी देणाऱ्या विद्यार्थिनी आणि नॉन सीईटी देणारे विद्यार्थी. ठीक आहे, जे विद्यार्थ्यांनी सीईटी दिलेली आहे त्यांच्यासाठी एक वेगळी यादी लागलेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी एएनएम हा कोर्स केल्यानंतर जेएनएम प्रवेशासाठी अर्ज केलेला होता त्या विद्यार्थ्यांची सुद्धा दुसरी यादी लागलेली आहे. आता ती जी यादी आहे ती आपण बघून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, एएनएमच्या विद्यार्थ्यांची सुद्धा यादी लागलेली आहे. आता प्रस्तुत जी यादी आहे त्यामध्ये महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा बघून घ्या. तुम्हाला सिरियल नंबर, एसएमएल नंबर, ॲप्लिकंट नेम, त्यानंतर कॅटेगरी, त्यानंतर जो चॉईस कोड होता तो सुद्धा येथे दाखवलेला आहे आणि त्यानंतर मिळालेलं कॉलेज सुद्धा त्या विद्यार्थ्यांचे दाखवलेले आहे. आता एकंदरीत काही विद्यार्थ्यांचे कॅटेगरी ओबीसी आहे तर त्यांचं सिलेक्शन ओपनमधून झालेलं आहे. तर अशा विद्यार्थिनींनी घाबरून जाण्याचं कारण नाही आहे, कारण यांना स्कॉलरशिप मिळणारच आहे. आता एकंदरीत महत्त्वाच्या सूचना काय आहेत त्या सुद्धा बघून घ्या. बघा, रिस्पेक्टिव्ह कॉलेजला तुम्हाला 25 ऑगस्ट 2025 पर्यंत संध्याकाळच्या 5:30 वाजेपर्यंत जाणे आहे. एकंदरीत तुम्हाला दोन पर्याय दिलेले असतील. त्यामधील एक पर्याय म्हणजे कॉलेजला ॲडमिशन करा किंवा बेटरमेंट करा. तर ॲडमिशन जर तुम्हाला करणं असेल, नक्की तुम्हाला काय करावं लागेल, त्या प्रत्यक्ष त्या कॉलेजला व्हिजिट करणे आहे, ॲडमिशन फॉर्म भरणे आहे, त्यानंतर स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून ओरिजिनल डॉक्युमेंट कॉलेजला सबमिट करणे आहे आणि त्यासोबत रिक्विजाईट जे डीडी आहे ते सुद्धा तुम्हाला भरणे आहे. एकंदरीत याची संपूर्ण माहिती बघणं असेल तर नक्की तुम्ही आमच्या ज्या रिसेंट व्हिडिओ आहे त्यामध्ये पूर्ण प्रोसेस सांगितलेली आहे किंवा व्हिडिओच्या एंडला सुद्धा एक व्हिडिओ अटॅच केलेला आहे, त्यामध्ये सुद्धा तुम्ही ते बघून घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला ॲडमिशन कॅन्सल करणे आहे किंवा पुढचा राऊंड खेळणं आहे तर नक्की तुम्हाला बेटरमेंट हे ऑप्शन चूज करावं लागेल. त्यासाठी कॉलेजला जावे, ओरिजिनल डॉक्युमेंट द्यावे, रिक्विजाईट डीडी द्यावा, जॉईनिंग करून बेटरमेंट ऑप्शन चूज करा. एकंदरीत ही संपूर्ण प्रोसेस आहे. जर तुम्ही वेळेच्या आत जर त्या कॉलेजला पोहोचले नाही तर तुमचं जे ॲडमिशन आहे ते कॅन्सल होईल आणि तुम्ही कॅप राऊंड 2 मधून बाहेर पडून जासाल. एकंदरीत पूर्ण प्रोसेसमधून तुम्ही बाहेर पडून जासाल. एकंदरीत तुम्हाला जर या व्यतिरिक्त काही माहिती हवी असेल तर नक्की तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या व्हॉट्सॲप चॅनल ग्रुपशी जॉईन व्हा. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.